कोणी वार करतंय, टोमणे मारतंय, तुम्हाला कमी लेखतंय आणि तुम्ही अजूनही शांत आहात, तर लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक रणनीती आहे. कारण खरा खेळाडू कधी आवाज करून जिंकत नाही, तो शांत राहून योग्य वेळी वार करतो. आज तुम्ही शिकणार आहात शांत राहून शत्रूवर वार कसा करायचा, तेही 8 जबरदस्त नियमांनी. जे तुम्ही डोक्यात फिट केले तर कोणीही तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. जर तुम्हाला अशाच पॉवरफुल आणि रिअल लाईफ स्ट्रॅटर्जी शिकायच्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे मोटिवेशन नाही तर तुम्हाला जिंकायला शिकवलं जातं. जीवन हे युद्धासारखं आहे. इथे प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो. काही लोक तुमच्यासोबत हसतात पण मनात तुमच्या विरुद्ध योजना करत असतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी रिॲक्ट करत बसलात तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. म्हणूनच शांत राहणं आणि योग्य वेळी ॲक्शन घेणं हीच खरी ताकद आहे. नियम 1. तुमच्या भावना कंट्रोल करा. शत्रूची पहिली चाल असते तुम्हाला इमोशनली वीक बनवणं. तो तुम्हाला प्रूव्ह करेल, चिडवेल, पण जर तुम्ही रिॲक्शन दिलात तर तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकता. म्हणून स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. कारण जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो तोच इतरांवर विजय मिळवतो. नियम 2. कमी बोला, जास्त ऑब्झर्व करा. शांत राहणारा माणूस जास्त शिकतो. जे लोक जास्त बोलतात ते जास्त चुका करतात. तुमचा शत्रू काय करतोय, काय प्लॅन करतोय हे समजून घ्या. कारण ऑब्झर्वेशन हेच तुमचं सर्वात मोठं विपण आहे. नियम 3. तुमची स्ट्रॅटर्जी कोणालाही सांगू नका. जिंकायचं असेल तर तुमचा प्लॅन सिक्रेट ठेवा. शत्रूला तुमची पुढची चाल कळली तर तो आधीच तयार होईल. म्हणून तुमचं काम शांतपणे करा आणि रिझल्ट येऊ द्या. नियम 4. वेळेची वाट पहा. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. जर तुम्ही घाईत निर्णय घेतलात तर तो चुकीचा ठरू शकतो. शांत राहा, योग्य संधीची वाट पहा आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा असा वार करा की समोरच्याला सावरण्याची संधीच मिळणार नाही. नियम 5. स्वतःला मजबूत बनवा. कमजोर माणूस कधीच जिंकू शकत नाही. तुम्हाला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग व्हावं लागेल. तुमची स्किल वाढवा, तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. कारण जितके तुम्ही स्ट्रॉंग व्हाल तितका तुमचा शत्रू वीक वाटेल. नियम 6. तुमचं लक्ष गोलवर ठेवा. शत्रू तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. तो तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अटकवेल, पण तुम्ही तुमचं फोकस तुमच्या गोलवर ठेवा. कारण जो फोकस हरवतो तो गेम हरतो. नियम 7. तुमचं नेटवर्क मजबूत ठेवा. एकट्याने सगळं जिंकणं कठीण असतं. तुमच्याकडे योग्य लोक असणं खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला सपोर्ट करतील, गाईड करतील. म्हणून तुमचं सर्कल स्ट्रॉंग ठेवा. कारण योग्य लोकच तुम्हाला जिंकायला मदत करतात. नियम 8. तुमचं यशच तुमचा सर्वात मोठा वार असावा. शब्दांनी नाही तर सक्सेसने उत्तर द्या. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे शत्रू आपोआप शांत होतात. म्हणून कोणालाही प्रूव्ह करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. फक्त स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि यश मिळवा. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे योग्य वेळी जिंकण्यासाठी तयारी करणं. आज तुम्ही हे 8 नियम डोक्यात फिट केले तर तुम्ही फक्त स्ट्रॉंग नाही तर अनबीटेबल होणार. लक्षात ठेवा, शत्रूला हरवण्यासाठी आवाजाची गरज नसते. बुद्धी आणि योग्य टायमिंग पुरेसं असतं. नियम 9. तुमचा कमकुवतपणा कधीच दाखवू नका. शत्रू नेहमी तुमची वीकनेस शोधत असतो. जर त्याला तुमची कमजोरी कळली तर तो त्यावरच वार करेल. म्हणून तुमच्या वीकनेसवर काम करा, पण त्या कोणालाही दाखवू नका. स्ट्रॉंग दिसणं हे सुद्धा एक स्ट्रॅटर्जी असते. नियम 10. प्रत्येकावर ट्रस्ट करू नका. जगात सगळेच तुमचे मित्र नसतात. काही लोक तुमच्या विरुद्ध समोर असतात पण मागे तुमच्या विरुद्ध असतात. म्हणून ट्रस्ट करा, पण टेस्ट करूनच करा. ब्लाइंड ट्रस्ट नेहमी नुकसान करून जातो. नियम 11. स्वतःवर कंट्रोल ठेवा. जो स्वतःला कंट्रोल करू शकत नाही तो कुणालाही हरवू शकत नाही. तुमचे थॉट्स, तुमचे ॲक्शन सगळ्यावर कंट्रोल ठेवा. डिसिप्लिन हीच खरी ताकद आहे. नियम 12. चुका स्वीकारा पण रिपीट करू नका. चुका सगळ्यांकडून होतात, पण जो त्यातून शिकतो तोच पुढे जातो. जर तुमची एकच चूक पुन्हा पुन्हा केली तर तुम्ही स्वतःच तुमचा शत्रू बनता. नियम 13. स्वतःचा गेम स्ट्रॉंग ठेवा. दुसऱ्याला हरवायचं असेल तर आधी स्वतःला स्ट्रॉंग बनवा. तुमची स्किल, तुमचं नॉलेज, तुमचं कॉन्फिडन्स हे सगळं तुमचं रिअल विपण आहे. नियम 14. सायलेन्सला पॉवर बनवा. शांत राहणं म्हणजे काहीच न करणं नाही. शांत राहणं म्हणजे ऑब्झर्व करणं, प्लॅन करणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं. तुमचं सायलेन्स लोकांना कन्फ्यूज करतं आणि तेच तुमचं ॲडव्हान्टेज बनतं. नियम 15. वेळ आल्यावर
डिसिसिव्ह ॲक्शन घ्या. फक्त प्लॅनिंग करून काही होत नाही. योग्य वेळ आली की ॲक्शन घ्यायलाच लागतो आणि तो ॲक्शन असा असावा की त्याचा इम्पॅक्ट मोठा पडला पाहिजे. नियम 16. जिंकण्याची सवय लावा. जिंकणं ही सवय असते. लहान लहान गोष्टींमध्ये जिंका. स्वतः जिंका. तुमच्या सवयींवर जिंका. एक दिवस मोठं यश आपोआप मिळेल. खरा विजेता तो असतो जो प्रत्येक वेळी आवाज करून नाही तर शांत राहून योग्य वेळी वार करून जिंकतो. लक्षात ठेवा, गेम जिंकण्यासाठी ताकद लागते, पण गेम कंट्रोल करण्यासाठी बुद्धी लागते. आजपासून रिॲक्ट करणं बंद करा आणि स्ट्रॅटेजिक बनायला सुरुवात करा आणि आयुष्य असं जगा की तुमच्यासमोर कोणताही शत्रू टिकणार नाही. अशाच नवनवीन वास्तव दाखवणाऱ्या रिअल मोटिवेशन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या चॅनलची नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.